सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण गावातील मदनवाडी चौकातील पुलावरून कंटेनर कोसळून कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. श्रवणकुमार भगवती प्रसाद यादव वय 37 राहणार मुंबई, मूळ राहणार उत्तर प्रदेश असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. हा अपघात आज सकाळी 6:30च्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महांगडे यांनी तातडीने घटनास्थळी पोलीस कुमक पाठवून बचाव कार्यास सुरुवात केली आणि कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अधिक माहितीनुसार पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण गावातील मदनवाडी चौकातील पुलाखालून बारामती अहिल्यानगर मार्ग जातो, तर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुलावरून होते. हा कंटेनर सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने चालला होता. दरम्यान चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर 20 फूट उंचीवरून तो खाली कोसळला. या अपघातात कंटेनरचा चक्काचूर झाला. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाला. सकाळी अपघात झाल्याने रहदारी कमी होती, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी. सध्या राज्यभरात औरंगजेबाच्या मुद्द्यावरून प्रकरण तापले आहे. दरम्यान सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावामध्ये औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्या 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेत औरंगजेबचे स्टेटस ठेवणाऱ्यांच्या विरोधात कारवाईच्या मागणीनंतर सोलापूर ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. मैंदर्गी गावातील 14 जणांविरोधात तर तालुक्यातील एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामध्ये औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्याचे प्रमाण वाढत असल्याची खंत आमदार कल्याण शेट्टी यांनी अलीकडेच विधानसभेत व्यक्त केली. सामाजिक सलोखा बिघडवला जात असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यापुढेही अशा पद्धतीचे कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात आणखी कडक कारवाई करणार असल्याचा इशारा सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आला आहे. उत्तमराव बाजीराव गायकवाड हे 3 मार्च सोमवारी सकाळी 11 वाजता घरात कोणालाही न सांगता 2 नंबर झोपडपट्टी येथून घराबाहेर पडले. ते अद्याप परतले नाहीत. या विषयाची फिर्याद सलगर वस्ती पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान उत्तमराव बाजीराव गायकवाड यांची उंची 5.5 फूट उंच असून रंग सावळा आहे. अंगात पांढरा नेहरू शर्ट आणि चॉकलेटी रंगाची पॅन्ट त्यांनी घातली असून ते मराठी बोलतात. अशा वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळल्यास त्यांनी त्वरित 9890 313 254 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलीस यंत्रणाच्या वतीनं करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आकाश अंकुश खुर्द या युवकाचा सोमवारी रात्री अतिशय निर्घृणपणे खून करून पिलीव चांदापुरी रस्त्यावरील वन विभागाच्या हद्दीत नग्न अवस्थेत मृतदेह फेकून दिला होता. आकाशच्या शरीरावर चटके देण्यात आले होते. तोंडात सुद्धा सळईचे चटके दिले होते. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रेयसीच्या मदतीनेच आकाशला बोलावून नवरा व इतर नातेवाईकांच्या मदतीने अमानुषपणे हत्या करण्यात आली. वन विभागाच्या हद्दीत नग्नावस्थेत मृतदेह फेकून दिला. पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवली. यामध्ये प्रेयसीने केलेल्या फोनवरून बराच उलगडा झाला. यामध्ये एक अल्पवयीन मुलगा व प्रेयसी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रेयसीचा नवरा फरारी होता. मात्र बुधवारी रात्री पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला ताब्यात घेतले. प्रेयसीनेच आपला प्रियकर आकाश याला बोलावून घेऊन नातेवाईकांच्या मदतीने आकाशचा अमानुषपणे खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील प्रेयसीचे लग्न झालेले आहे. तिचा पती परदेशात नोकरीला आहे. तसेच आकाशचेही लग्न झाले असून त्याला 2 महिन्यांचा मुलगा आहे. सोमवारी रात्री उशिरा आकाशला आलेल्या फोनमुळे या हत्येला वाचा फुटली. त्यामुळे एवढ्या रात्री आपल्या प्रेयसीचा फोन आला म्हटल्यावर आकाश हा आपल्या आई आणि पत्नीला मी 10 मिनिटात परत येतो असे म्हणून गेला. तो लवकर परत येईना म्हटल्यावर आईने रात्री खूप उशिरा फोन केला, पण तो फोन उचलतच नव्हता. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी फैसल नदीम उर्फ अबू कताल याची काल पाकिस्तानात हत्या करण्यात आली. कतान हा NIAचा मोस्ट वॉन्टेड आतंकी होता. काश्मीरातील अनेक दहशतवादी हल्ल्यात याच कतालचा हात होता. 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याचा निकटवर्तीय म्हणून कताल ओळखला जातो. मागील काही काळापासून पाकिस्तानात लपून बसलेल्या भारताच्या शत्रूंची अशाच पद्धतीने हत्या सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीरातील झेलममध्ये काल रात्री कतालची हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात कतालचा मृत्यू झाला. हाच कताल POKत
बसून जम्मू काश्मीरात सातत्याने हल्ल्यांचे कट रचत होता. इतकेच नव्हे तर हाफिज सईदने जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्याची जबाबदारी कतालला दिली होती. हाफिजने त्याला लष्करचा चीफ ऑपरेशनल कमांडर बनवले होते. हाफिजकडूनच त्याला आदेश मिळायचे. त्यानंतर तो काश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्यांची अंमलबजावणी करत होता. जून महिन्यात रियासी येथे झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड कतालच होता. 2023 मधील राजौरी हल्ल्यात सहभागासाठी NIAच्या चार्जशीटमध्ये अबू कतालचे नाव होते. 1 जानेवारी रोजी राजौरीतील ढांगरी गावात हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी एक IED स्फोट झाला. त्यात 7 लोकांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याच्या संदर्भात NIAने आपल्या चार्जशीटमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 3 हँडलर्सचे नाव घेतले होते. कतालच्या सूचनांनुसार दहशतवाद्यांनी लॉजिस्टिकची मदत घेतल्याचे तपासात आढळून आले होते. भारत सरकारने ग्रीन क्रेडिट प्रोग्राम अंमलबजावणी नियम 2023 अंतर्गत कार्बन क्रेडिट संकल्पना सुरू केल्याबाबत निवेदन जय जिनेंद्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने देण्यात आले. अंतिम संस्काराने होळी यासाठी लाकडी ऐवजी गोकास्थांचा वापर केल्यास कार्बनचे प्रमाण कमी होऊन पर्यावरण स्वच्छ राखण्यासाठी मदत होईल असे आढळून आले आहे. शिवाय झाडांची कत्तल कमी होईल. स्वच्छ सुंदर हिरवेगार महाराष्ट्र ही संकल्पना संपूर्ण स्वरूपात येईल याकरता जय जिनेंद्र फाउंडेशन या संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात गोकास्टचा वापर करावा म्हणून चळवळ उभी केली. गोशाळेच्या क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गोकास्टचे उत्पादन सुरू केले असून या गोकास्टमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हजारो झाडांची हानी थांबेल. कार्बन क्रेडिट संकल्पना राबवण्यासाठी मदत होईल. या अनुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रातील नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये सदरची संकल्पना राबवावी आणि योग्य ती कारवाई करावी जेणेकरून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल असे निवेदन जय जिनेंद्र फाउंडेशनच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले आहे. नमस्कार, मी केतन शहा, ॲनिमल वेलफेअर ऑफिसर व प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती सदस्य, सोलापूर जिल्हा. दिनांक 13 रोजी सोलापूरचे नवीन आयुक्त श्री ओंबासे साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलं आहे की सोलापुरात जेवढ्या स्मशानभूमी आहेत त्यामध्ये गाईच्या गौऱ्यापासून अंतिम विधी अंतिम संस्कार व्हावे जेणेकरून झाडतोड झाडीच्या कत्तली होणार नाहीत आणि पर्यावरणपूर्वक अंतिम संस्कार होतील. अनेक गोशाळाला इन्कमचं साधनसुद्धा होईल. सध्या 100 गोसेवक रोज कत्तलीला जाणाऱ्या गाड्या पकडून ते गोवंश वाचवण्याचा प्रयत्न करतात व ते सर्व गोवंश गोशाळेत सांभाळलं जातं. सर्व जनावरे भाकड असतात, त्यांच्यातनं इन्कम काय होत नसते. परंतु ह्या जर शेणाच्या गौऱ्या किंवा गोकाष्ट जर अंतिम संस्कारला वापरलं तर त्यांनासुद्धा आधार मिळेल आणि भाकड गोवंशला सुद्धा लोक सांभाळतील आणि शेतकरीसुद्धा कसाईला किंवा कत्तलखान्याला ते जनावर विकणार नाही. असे अनेक फायदे जर होतील आणि त्यामुळं अंतिम संस्कारालासुद्धा चालना मिळेल आणि लोक सवय लागेल अशी तो विषय आम्ही त्यांच्यासमोर मांडला. आणि तसं सरकारचं एक परिपत्रकसुद्धा आहे की जेणेकरून सर्व महानगरपालिकांना त्यांनी आदेश दिलेले आहेत की हे तुम्ही सर्वीकडे चालू करावे. पण पाठपुरावा होत नाही आहे. त्यामुळं आम्ही ॲनिमल वेलफेअर ऑफिसर निमित्त आम्ही सर्व गोसेवक भेटायला गेलो होतो व त्याच्यानंतर तो विषय मांडला आणि तो आयुक्तांनी अत्यंत आतुरतेने ते उचलला विषय आणि डायरेक्ट आम्हाला सांगितलं की तुम्ही कारंजे साहेबांना भेटा व जे काय तुमचं म्हणणं आहे तुम्ही सोलापूर महानगरपालिकेकडनं काय अपेक्षा करता ते सांगा. त्या संपूर्ण अपेक्षा पूर्ण करू. हा विषय चांगला आहे, मलाही आवडलेला आहे. म्हणून प्रत्येक स्मशानामध्ये आम्ही बोर्ड लावून तिथं कॉन्टॅक्ट नंबर पण देणार आहे. जे जे गौऱ्या पुरू शकतील किंवा गोकाश पुरू शकतील त्यांचे सगळ्यांचे फोन नंबर आम्ही देऊन ते प्रथा चालू करायचा विचार करतोय. त्याचप्रमाणे पाळीव प्राणी आणि पक्षी किंवा रस्त्यावरचे पाळीव प्राणी, रस्त्यावर फिरणारे प्राणी आणि पक्षी ज्यांच्या अंतिम संस्काराची महानगरपालिकेची कुठलीच सोय नाही आहे त्यांच्या अंतिम संस्कारासाठी एखादी विद्युतदाहिनी किंवा अंतिम संस्कारचं स्पेशल स्मशान किंवा अशी जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून पाळीव प्राण्यांचे शेवटचा अंत शेवटचा चांगला होईल. आणि ते कारण की ज्याचे घरात वर्षानुवर्ष ते पाळीव प्राणी राहिलेला असतो आणि त्यांना कुठेतरी खड्डा करून पुरायची पाळी येते आणि दुसऱ्या दिवशी ते खड्डा उकरला जातो आणि कुत्रे त्याची चिरफाड करतात.
त्याच्याऐवजी जर अंतिम विधी जर याच्यामध्ये विद्युत दाहिनीमध्ये झाली तर उत्कृष्ट आहे. आणि बऱ्याच तुम्ही विद्युत दाहिन्या आता CSR फंडातनं केलेल्या आहेत. तसं एखादा CSR फंड आणून तुम्ही जर अंतिम संस्कारासाठी प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या अंतिम संस्काराची व्यवस्था केली तर तो सुद्धा विषय आम्ही आदरणीय कारंजे साहेबांसोबत डिस्कस करून ते करण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी जिल्हा कमिटी सदस्य रवी सायन्ना उर्फ नायक मेत्रे यांचा उद्धव बाळासाहेब गटामध्ये मातोश्री मुंबई येथे प्रवेश झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते रवी मेत्रे यांना शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे गटामध्ये महाराष्ट्र कामगार सेना पदाधिकाऱ्याचे त्यांना पत्रही देण्यात आले. यावेळेस रवी मेत्रे यांनी कामगारांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी व संघटन सक्रिय करण्यासाठी सदैव कार्य करत राहीन अशी ग्वाही दिली. प्रवेश करताना सोलापूर जिल्हाप्रमुख अजय दासरी, अजय खांडेकर, नाना मोरे, अंबदना वासी, श्रीनिवास आसादे, सुनील गोंड्याल व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या सोलापूर युनिटच्या वतीने महाराष्ट्र उपाध्यक्ष वैशाली उबाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले. बिहार राज्यातील बुद्धगया विहार अधिनियमित हस्तक्षेप करणे हेतू तसेच महाबोधी विहारावर बौद्धांचे नियंत्रण मिळवण्याबाबत अधिनियम 1949च्या विरोधात तात्काळ हस्तक्षेप करण्याबाबत विनंती करण्यात आली. ऑल इंडिया समता सैनिक दलाने दिलेल्या निवेदनात या मागण्या करण्यात आल्या आहेत. बुद्धगया विहार अधिनियम 1949ला धार्मिक अधिकारांचे उल्लंघन स्वरूपात मान्यता मिळावी. भारत सरकार अधिनियम 1949 यांच्यामध्ये दुरुस्ती करून महाबोधी विहाराचे पूर्ण नियंत्रण बौद्ध लोकांना हस्तांतरित करावे. तसेच बौद्ध भिक्खू आणि कार्यकर्ते उपोषण करत आहेत त्यांच्यावर असंविधानिक मार्गाने कार्यवाही करू नये. वैशाली उबाळे यांच्या नेतृत्वाखाली आज महाबोधी महाविहार 1949चा ॲक्ट कायदा रद्द करून आजचं चाललेलं महाबोधी महाविहाराचं आंदोलन त्या ठिकाणी बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे. हा संपूर्ण राष्ट्रातून नाही तर देश विदेशातून आंदोलन चालू आहे. त्यासाठी ह्या जे आजचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे सरकारने. बौद्ध भिक्षू जवळजवळ 12 फेब्रुवारी आजपर्यंत त्यांचं धरणं आंदोलन आहे. तेव्हा त्यांची जीवितहानी न होता त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे आजच्या सरकारने. आणि जे काही आहे त्यांना जे काय भिक्षूला जे काही किडनॅप केलं जातं ते खूप चुकीचं आहे. गुरुला कोणत्याच जगात या गुरुला हात लावता येत नाही. आज संन्यासी म्हणून गुरु आहे तर अशा गुरुला जर रस्त्यावर उतरून त्यांना जर त्यांची जीवितहानी किंवा अन्य प्रकाराचा रिसॉर्ट होत असेल तर ते चुकीचं आहे. सरकारने इथल्या प्रशासनाने दखल घेतली पाहिजे. आणि आज संपूर्ण जगातून देश विदेशातून हा जो महाबोधी विहारासाठी चाललेलं आंदोलन त्याला पाठिंबा समता सैनिक दल, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, संपूर्ण सोलापूर शहराच्या वतीनं राष्ट्र अध्यक्षा वैशाली उबाळे यांच्या नेतृत्वाखाली आज बौद्ध भिक्खुनी म्हणून मला तिथपर्यंत जाता येत नाही, शरीर साथ देत नाही. आणि म्हणून आम्ही ह्या ठिकाणी जोपर्यंत हा कायदा बौद्ध भिक्षूच्या हातात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. सोलापूरच्या राजकारणात कुणालाही अपेक्षित नव्हते असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या सोलापूर शहर प्रमुखपदी सचिन चव्हाण यांची काही दिवसांपूर्वी नियुक्ती झाली. त्यामुळे शिवसेनेतीलच अनेकांना धक्का बसला. इतर राजकीय पक्षात सुद्धा हे काय नवलच घडले अशी चर्चा ऐकण्यास मिळाली. सचिन चव्हाण यांचे शहर प्रमुखपद अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला कारणही तसेच असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युवासेना, महिला आघाडी, फादर बॉडी तसेच इतर अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते या निवडीनंतर नाराज असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे. सचिन चव्हाण हे पक्षाचे सदस्य कधी झाले, त्यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नसताना त्यांना शहर प्रमुख पद कसे काय देण्यात आले असे प्रश्न सोलापुरातील कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहेत. शहर प्रमुख पदासाठी इच्छुक असलेले नेते सुद्धा पक्षाच्या अशा कारभारावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यामध्ये काम केलेल्या सचिन चव्हाण यांना शिवसेनेने सोलापूर शहराचे सर्वात मोठे शहर प्रमुख पद दिले. शहरात 25 पेक्षा अधिक शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणण्याचे भाकीत चव्हाण यांनी केले आहे.
त्यांच्या निवडीमागे कुणाची आणि काय खेळी आहे याबाबत सुद्धा आता सोलापुरातील युवा सेना, महिला आघाडी, फादर बॉडी, विद्यार्थी सेना असे अनेकांचे शिष्टमंडळ लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे निश्चितच सचिन चव्हाण यांचे शहर प्रमुख पद अडचणीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। नमस्कार, मी केतन शहा, सोलापूर विकास मंच सदस्य। सोलापूरच्या होडगी रोड येथील विमानतळाचं लोकार्पण करून आज 5 महिने उलटून गेले, तरीसुद्धा सोलापूरवासियांना अजून विमानसेवेचा लाभ मिळत नाही आहे। तर 5 महिने ज्या वेळेला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब उद्घाटन करतात आणि 5 महिने ते उद्घाटन केलेल्या ठिकाणी विमानसेवा सुरू होत नसेल, तर मग इलेक्शनपूर्वी किंवा आचारसंहिता लागण्यापूर्वी उद्घाटन करायचा विषय काय होता? म्हणजे हा निवडणुकीचा जुमला तर नाही ना। आणि ह्याच्यामुळे असं दिसून येतं आहे की आदरणीय मोदी साहेबांनी ज्यावेळेला लोकार्पण केलं, पण ते लोकार्पण करायच्या अगोदर इथल्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेला DPR तयार केला, त्या DPRमध्ये हे सगळ्या गोष्टी चौकशी करायला पाहिजे की तुम्हाला लायसन्स मिळालं की नाही आहे, DGCAचे लायसन्स सगळे आहेत का नाही आहे, किंवा तुम्ही सगळं काम पूर्ण केलेलं आहे की नाही। ते न करताच जर लोकार्पण करत असाल तर हा मोदींचा अवमान आहे असं जनसामान्य लोकांमध्ये बोललं जातं। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत होडगी रोड येथील विमानसेवा चालू व्हायलाच पाहिजे आहे। उडान स्कीममध्ये ते घ्यायला पाहिजे आहे। आदरणीय मोदी साहेबांचं स्वप्न होतं उडे देश का आम नागरिक, स्लीपर घालणारा मनुष्यसुद्धा विमानाने प्रवास करावा, ही त्यांची भावना होती। पण सोलापूर जिल्हा व आजूबाजूचे जिल्हे त्याच्यापासून वंचित राहत आहे। तर इथल्या लोकप्रतिनिधीसुद्धा पुढाकार घेऊन सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं जनसामान्याचं म्हणणं आहे। धन्यवाद।